तर मित्रांनो, या अर्जाच्या करंट स्टेटसमध्ये आपण पाहू शकतात की हा जो काही फॉर्म आहे हा अप्रूव्ड झालेला आहे, मंजूर झालेला आहे. तर आपला फॉर्म अप्रूव्ड झाल्याच्या नंतर आपणास येथे खाली सर्च व्हेंडर नावाचे ऑप्शन पाहायला मिळते, म्हणजेच कंपनी निवड करण्याचे ऑप्शन आपणास त्यामध्ये पाहायला मिळते. परंतु या बाबतीत तसे नाही. तर येथे कंपनी निवड करण्याचे जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन यामधून हाईड झालेले आहे. कारण की येथे आपण पाहू शकतात की ॲप्लिकेशन विथ डुप्लिकेट मोबाईल नंबर फाउंड, प्लीज कॉन्टॅक्ट सर्कल ऑफिस टू रजिस्टर न्यू मोबाईल नंबर फॉर फर्दर प्रोसेसिंग ऑफ ॲप्लिकेशन, अशा प्रकारे माहिती येथे दाखवली जात आहे. तर अशा शेतकऱ्यांनी काय करायचे आहे, आपल्या जवळील जे काही महावितरणचे कार्यालय असेल, तालुका लेवल अथवा जिल्हा लेवल, तेथे जाऊन आपला जो काही मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर यामध्ये चेंज करून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर चेंज केल्याच्या नंतरच आपणास येथे खाली सर्च व्हेंडर नावाचे ऑप्शन पाहायला मिळेल. तोपर्यंत आपणास यामध्ये जे काही पुढील ऑप्शन आहे कंपनी निवड करण्याची, ते आपणास यामध्ये पाहायला मिळणार नाही. तर याची अशा शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे, ज्यांच्या स्टेटसमध्ये अशा प्रकारे माहिती जर दाखवत असेल तर. तर मित्रांनो, यामध्ये अगोदर मोबाईल नंबर चेंज करण्याचे ऑप्शन सुरुवातीला होते, परंतु महावितरणने हे आता काढून टाकलेले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डोकेदुखी ही होत आहे. तर मित्रांनो, या शेतकऱ्याला या 2-3 दिवसामध्ये आपले जे काही व्हेंडर निवडण्याचे ऑप्शन आहे हे नसल्यामुळे या शेतकऱ्याला कंपनी ही निवड करता आलेली नाही. त्याचप्रमाणे मित्रांनो, या अर्जाच्या करंट स्टेटसमध्ये पाहू शकतात की A1 फॉर्म केप्ट ऑन होल्ड इन अप्रूव्हल. तर हा जो काही फॉर्म आहे हा अप्रूव्हलसाठी होल्डवर ठेवण्यात आलेला आहे. कारण काय आहे ते येथे दाखवले जात नाही. कारण की येथे पण तशाच प्रकारे ॲप्लिकेशन विथ डुप्लिकेट मोबाईल नंबर फाउंड, तशाच प्रकारचा एरर दाखवला जात आहे. तर या अर्जामध्ये सुद्धा काहीतरी त्रुटी आहे, परंतु ती त्रुटी आपणास आता पाहायला मिळणार नाही. जोपर्यंत आपण आपला जो काही मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर चेंज करत नाही, तोपर्यंत या अर्जामध्ये काय त्रुटी आलेली आहे ते आपणास चेक करता येणार नाही. ज्यावेळेस आपण मोबाईल नंबर चेंज करू, त्यानंतर आपणास या अर्जामध्ये कोणत्या कारणामुळे आपला अर्ज हा होल्डवर ठेवण्यात आलेला आहे त्याचे कारण सुद्धा तिथे खाली दाखवले जाईल. त्याचप्रमाणे मित्रांनो, मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेमध्ये करंट स्टेटसमध्ये ज्या शेतकऱ्यांचे जॉईंट सर्व्हे रिपोर्ट सबमिटेड बिफोर व्हेंडर सिलेक्शन अशा प्रकारचे स्टेटस जर दाखवत असेल, तर अशा शेतकऱ्यांना सुद्धा इथे सर्च व्हेंडर म्हणजेच कंपनी निवड करण्याचे ऑप्शन पाहायला मिळते. तर तर यामध्ये भरपूर प्रमाणात कंपन्या यामध्ये सध्या आज आलेल्या होत्या, परंतु आता सर्वच कंपन्यांचा स्टॉक यामध्ये संपलेला आहे. तर यामध्ये आता नवीन कंपन्या कधी ॲड होतील तर हे सांगता येत नाही, परंतु यामध्ये कंपन्या ह्या ॲड होतील. तर यामध्ये पोर्टलला कंपन्या ह्या कधी ॲड होतील, तर यासाठी आपणास आपल्या अर्जाचे स्टेटस हे वारंवार चेक करून पाहावे लागणार आहे. कारण की यामध्ये कधी पण कंपन्या ह्या ॲड होऊ शकतात. तर पाठीमागे जर आपण पाहिलं तर 2-2 महिने, 3-3 महिने यामध्ये कंपन्या ॲड झालेल्या नव्हत्या, परंतु या 2-4 दिवसामध्ये भरपूर प्रमाणात अशा कंपन्यांचा स्टॉक यामध्ये आलेला होता आणि आता जवळ-जवळ सर्वच कंपन्यांचा स्टॉक हा याच्यामधून संपलेला आहे. जरी यामध्ये जर कंपन्या आल्या तर त्याची माहिती मी तुम्हाला आपला जो काही टेलिग्राम ग्रुप आहे या टेलिग्राम ग्रुपला सुद्धा देत असतो. त्यासाठी आपण आपला जो काही टेलिग्राम ग्रुप आहे हा टेलिग्राम ग्रुप एकदा जॉईन करून घ्या. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्यावेळेस यामध्ये कंपन्या ह्या ॲड होतील, कंपन्या ॲड झाल्याच्या नंतर त्याची लिस्ट आपणास यामध्ये पाहायला मिळतील. तर या लिस्टमध्ये आपणास जी कंपनी निवड करायची आहे ती कंपनी आपणास एकदा चांगली चेक करून घ्यायची आहे. नाहीतर चुकीने आपण जर यामध्ये जर दुसरीच कंपनी सिलेक्ट केली तर आपणास तीच कंपनी ही घ्यावी लागणार आहे. त्यामुळे आपण काळजीपूर्वक जी कंपनी आपणास हवी आहे ती कंपनी यामध्ये सिलेक्ट करून घ्यायची आहे. मी जसे की येथे पर्ल एंटरप्राइजेस ही कंपनी येथे सिलेक्ट केलेली आहे. तर यामध्ये आपणास त्याचे नाव सुद्धा दाखवले जाईल. त्यानंतर आपणास येथे असाइन नावाचे ऑप्शन दिसेल. असाइन या बटनावर आपणास येथे क्लिक करायचे आहे. त्यानंतर त्या मोबाईलवर OTP जाईल, जो की 15 मिनिट व्हॅलिड असेल. तो OTP आपणास येथे एक हा बॉक्स जो काही दिसतोय मित्रांनो, यामध्ये टाकून व्हॅलिडेट OTP वर आपणास क्लिक केल्याच्या नंतर त्या कंपनीचे सिलेक्शन यामध्ये होऊन जाईल.
तर कंपनीची निवड करता वेळेस आपणास त्या गोष्टीची ही माहिती असायला हवी. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण आपला जो काही ओ-टी-पी आहे, हा ओ-टी-पी इतरांना कोणालाही देऊ नये. ज्यांना आपण कंपनी निवड करण्याचे सांगितलेले असेल, तर त्यांनाच आपण ओ-टी-पी हा द्यायचा आहे. इतर अनोळखी माणसाला आपण जर ओ-टी-पी दिला, तर यामध्ये आपली फसवणूक होऊ शकते. आपली कंपनी एखादा माणूस, एखादा व्यक्ती सिलेक्ट करून घेऊ शकतो. तर मित्रांनो, हे होतं एक सोलारच्या बाबतीत आपल्यासाठी एक महत्त्वाचं असं एक अपडेट. भेटूया अशाच एका नवीन अपडेट, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.